त्यांचा हा धंदाच आहे, कधी हिंदूचं नाव कार्ड बाहेर काढायचं आणि मराठा समाजाचं आंदोलन ठेसून काढायचं. हा जुनाच आहे. तोडगा काय काढायचा आहे, निर्णय पाठवायचा आणि मोकळं होऊन जाईल. त्यांच्या परवानगी आपोआप मिळत राहतील. काल परवानगी नाकारली होती, आज दिली. उद्या काही दिवसानंतर 50,000ची सांगतील, त्याच्यानंतर आठवडाभरासाठी सांगतील. काय काळजी करू नका. जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे साहेब हे आज जे मराठा आंदोलनाचे प्रमुख आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी संत नगरी पैठण येथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय तुमचं मराठा आरक्षणाच्या मागणीबद्दल, या पूर्ण लढ्याबद्दल आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल काय मत आहे? हा लढा जरांगे पाटलांनी जो चालू ठेवलाय त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. नंबर 1. नंबर 2, या वेळेची लढाई ही 100% जिंकल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहात. आता त्यांना मनोज जरांगे पाटलांना फक्त सरकारनं 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आहे. त्यातल्या त्यात फक्त त्यांना 5,000 लोक मैदानात घेऊन जायची परवानगी दिली आहे. त्यांच्या परवानगी आपोआप मिळत राहतील. काल परवानगी नाकारली होती, आज दिली. उद्या काही दिवसानंतर 50,000ची सांगतील, त्याच्यानंतर आठवडाभरासाठी सांगतील. काय काळजी करू नका, हे सगळं मिळत राहील. जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की चर्चा नाही, आता आम्हाला जो काही अंमलबजावणी हवी. आणि सरकारचं जे एक समिती आहे, एक पालकमंत्री विखे आहेत आणि दुसरे आहेत उदय सामंत, हे 2 मंत्री त्यांना भेटत आहेत. काय सांगाल? 2 वर्ष जरांगे पाटलांनी सरकारला दिले आणि 2 वर्ष दिल्यानंतर आता पुन्हा मुदतवाढ 8 दिवसांनी करतो, 4 दिवसांनी करतो. कशाला पाहिजे? आता मुदत 2 वर्ष नेता थांबलाय. जो संघर्ष योद्धा आहे समाजाकरता सरकारला दर 6 महिन्यांनी मुदतवाढ दिली, दर 3 महिन्यांनी दिली. आता पुन्हा मुदतवाढ कशाला पाहिजे? दादा, सरकार भाजपचे नेते असे म्हणतात की हिंदू सणांमध्ये विघ्न आणू नये जरांगे पाटलांनी. त्यांचा हा धंदाच आहे, कधी हिंदूचं नाव कार्ड बाहेर काढायचं आणि मराठा समाजाचं आंदोलन ठेसून काढायचं. हा जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे की त्यांचा प्रत्येक जो रोष आहे तो देवेंद्र फडणवीसांवर आहे. तुमचं मत? हे बघा, कधीही देवेंद्र फडणवीसाबद्दल त्यांचा दुजाभाव नाही. हे बाकीच्यांनी पेरलं की त्यांनी देवेंद्र फडणवीसाबद्दल राज्याचा करता करविता कोण आहे? या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. स्वाभाविक आहे देवेंद्र फडणवीसांनी आमचा प्रश्न सोडवावा असं जरांगे पाटलाची भूमिका आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. काय वावगं नाही ना. आज सरकारकडून जरांगे पाटलांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ येणार आहे, काही तोडगा निघाला असं वाटतं आपल्याला? तोडगा काय काढायचा आहे, निर्णय पाठवायचा आणि मोकळं होऊन जाईल. हे होते कल्याण काळे, जालन्याचे खासदार. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते इथं आलेले आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.